हॅलो, हां लोचन कुठे आहे? अरे भावा गाडी घेतली ना नवीन मी. हां आजच घेतली. हो हो चल मी तू कुठे आहे आता? अच्छा चौकातच आहे का? ठीक आहे मी आलोच, थांब आपण जाऊ बाहेर. गाडी दाखवायला येतो मी तुला. ठीक आहे चालेल चालेल, हो आलोच. बापरे, गाडी तर भारी घेतली राव तुम्ही. मग काय स्कूटीवर फिरतो भाई, चल बस गाडीत. काय म्हणतोस बाकी? काही नाही. अरे बाकी मित्र कुठे आहेत आपले? असतील, थांब मी त्यांना कॉल कर. अरे कुठे आहे वैभव? अच्छा कट्ट्यावर आहे का? अरे आपल्या सोमनी नवीन गाडी घेतली. हा आलोच थांब तुमच्याकडे. कुठं होता भावा तू? किती वेळ झाला वाट बघतो तुझी. अरे लोचनचा कॉल आलता. काय झालं, काय म्हणते? अरे ते सोमन नवीन कार घेतली वाटतं. कधी घेतली? येत आहेत ते दोघं कार. हे बघ आले. अरे काय गाडी घेतली नवीन? थँक्यू. कशी वाटली गाडी? एकदम एक नंबर. गाडी घेतली, पार्टी कधी देणार बघ? अरे भाई पार्टी तर नक्की देणार मी. अरे पार्टी होतच आहे. चल पहिले आपण एक राईड मारू. हा चला चला हो चला चला चला. अरे तू गाडी मी चालवतो. भावा गाडी घेतली आता तर लाईफ सेट आहे माझी. आता उद्या कॉलेजमध्ये आपलाच जलवा असणार. अरे भाई चालते ना, उद्या याच्याच कार मध्ये कॉलेजला जाऊन आपण. या सोम का थांबलं इथं? हा ना, चल बर. काय झालं रे, काय थांबला? काही नाही रे भावा. अरे भाऊ नाराज का दिसतोय? अरे तुला तर माहिती आहे भावा, म्हणजे मी 2 दिवसाआधी गाडी घेतली. किती खुश होतो मी. आपण सगळेच होतो, राईडला गेलो. मग काय झालं? अरे म्हणजे आता तेव्हा इतका आनंद वाटत होता. दुसऱ्या दिवशी कॉलेजला पण गाडी नेली, चांगलं वाटलं. पण काय माहिती का, मी कोणतीही वस्तू घेतली, किती मोठी वस्तू घेतली तरी मला ना फक्त 2च दिवस असं आनंदी असल्यासारखं वाटतं. नंतर मग लगेच असं खूप सॅड फिलिंग येते यार. काय माहित कसं काय. आता असं वाटायला लागले, आता कसं, आता माझा मोबाईलही जुना झाला आहे. ठीक आहे, मला मोबाईलही नवीन घ्यायचा आहे. मग आता हा मोबाईल मी घेऊन गेल रे नवीन. पण लगेच कसं त्या गोष्टीचा आनंद 2 दिवस राहतो मी, पण परत सॅड होतो मी. त्या गोष्टीचं मला समजतच नाही की मी काय करू. हे बघ तुला एक दाखवतो. हा माझा एक मित्र आहे, हा ना शेजारी असतो माझ्या. ठीक आहे, तर यांनी कालच फॉर्च्युनर घेतली यार. आणि मी काल सोसायटीमध्ये पाहिली याची गाडी. त्याच्यामुळे मला अजून दुःख व्हायला सुरू झालं माहिती आहे का. म्हणजे असं वाटत होतं की यार याच्याकडे इतकी मस्त गाडी आहे, मग मी थोडीशी त्याच्यापेक्षा स्वस्त गाडी घेतली. अरे होते आपल्याला कधी कधी असं, आपल्याकडे सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपल्याला सॅटिस्फाय फील नाही होत. सगळ्यासोबतच होतं तसं. तुझा सेक्टरचा प्रॉब्लेम नाही आहे. मला कळतच नाही की रिअल हॅपीनेस कशात आहे. तुला वाटतं रिअल हॅपीनेस काय? चल मी तुला दाखवतो काय असतं तुला. आता हे बघितलं ना तू, मी ते दाखवायलाच तुला इकडे आणलंय. त्यांच्या लाईफमध्ये त्यांच्याकडे काहीच नसून ते बघ किती त्यांच्या लाईफमध्ये हॅपी आहे. आणि तुझ्याकडे सगळ्या वस्तू असून पण तू सॅड राहतो. म्हणून रिअल हॅपीनेस जे असते ते वस्तूंमध्ये नसून
माणसांमध्ये असते. आता तू बघ, तू इतकी महागाची गाडी घेतली तरी तू दुसऱ्यांना बघतो की त्यांनी फॉर्च्युनर घेतली वगैरे, पण त्या माणसांजवळ राहायला घर पण नाही आहे, तरी पण तिथे किती हॅपी लाईफ जगत आहे. समजलं? हो, अगदी बरोबर बोलतोयस तू जे बोलतोयस ते. म्हणजे तुला असं माहिती आहे ना की रिअल हॅपीनेस वस्तूंमध्ये नाही पण माणसात आहे. हा ना, तेच तर. बरोबर आहे यार तुझं. म्हणजे तुला म्हणजे माझ्यामध्ये ग्रॅटिट्यूड असला पाहिजे इन सेन्स. हा, Right. एक्झॅक्टली. समजलं ना तू आता? हो समजलं. हा, गुड. चला आता काही खायला नाही मला. चल जाऊ.